नमस्कार, मी अमय गरड. आज वळसंग येथील आपले जैविक शेतकरी मित्र आहेत. तर त्यांच्याच माध्यमातून आपण या ठिकाणी गव्हाच्या या पिकाला नेटसपचे जैविक औषध वापरलेले आहेत. तर त्यांच्या तोंडून आपण वापरूया, त्यांना काय फरक पडला. नमस्कार सर, आपलं नाव सांगताल का? माझं नाव मल्लिकार्जुन अशोक हंसगे. तर तुम्ही किती वर्ष झालं नेटसपचे औषध वापरताय? आता कमीत कमी 12 ते 13 वर्ष झालं. बरं, कंटिन्यू 12 वर्ष वापरताय. कुठल्या कुठल्या पिकावर वापरलेत? आम्ही जास्तीत जास्त म्हणजे ऊस आणि गहू, हरभरा. बरं. तर आता सध्या हे जे तुम्ही गव्हाच्या प्लॉटमध्ये आपण उभारलेलो आहेत, हे कुठल्या जातीचं गहू होतं सर? हे पॅसिफिक 92-94. बरं. आणि हे जे गव्हाचं क्षेत्र आहे किती एकरचं आहे? हे एक एकरचं आहे. 1 एकरचं हे गहू आहे. तर इथं जे या भागातलं ॲव्हरेज ह्या गव्हाला उत्पन्न किती येतं आहे आता इतर शेतकऱ्यांचं? इतर शेतकऱ्यांचं 13-14 पॅकेट येते. एकरी 13-14 पॅकेट हे या गव्हाचं उत्पन्न पडतं आहे. त्यांनी रासायनिक खताचा खर्च किती करतात? रासायनिक म्हणजे आता 6-7 पर्यंत करतात. बरं. आता या प्लॉटला आपण जैविक औषधं पण वापरलेले आहेत. तर तुम्ही या प्लॉटला जैविक आणि रासायनिकचं कसं म्हणजे कॉम्बिनेशन कसं केलं आहे? रासायनिक किती वापरलं आणि जैविक किती वापरलं आहे? रासायनिक फक्त मी 25% वापरलो. बरं. आणि जैविक नेटसप कंपनीचं ते 75% वापरलं. म्हणजे त्यामध्ये काय काय वापरलं नेटसपचं? ते पेरताना स्टिमरेज बाय99. बरं. आणि परत पुढं 1 महिना 1.5 महिना झाल्यावर परत एक फवारणी घेतलो. बरं. स्टिमरेजचं. हां. आणि परत पुढं लोंब्या बाहेर पडल्यावर बरं. म्हणजे अजून एक फवारणी स्टिमरेज बाय99 आणि शेत. बरं. हे तिन्ही मिळून फवारणी केलं. बरं. टोटल नेटसप कंपनीचे 3 फवारणी झाले. बरं. एकरी किती खर्च आला तुम्हाला 3 फवारण्याला अंदाजे? अंदाजे नेटसपचा 5 ते 5.5 हजार खर्च. बरोबर. 5-5.5 हजार खर्चामध्ये तुम्ही 3 फवारण्या घेतलेल्या आहेत, सुरुवातीपासून वापरलेला आहे. तर एकंदरीत तुम्हाला फरक काय जाणवतं ह्या म्हणजे ह्याचं जे काय आत्ता उत्पन्न आलेलं आहे, ह्या जे काय पेंड्या तुम्ही बांधलेल्या आहेत, हे जे काय लोंब्या आहेत, इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटवरच्या आपल्यात काय फरक आहे? म्हणजे लोंबीमध्ये कमीत कमी त्याचं 60% त्यांचं असं उंचीमध्ये फरक आहे आणि बरं. आमचं 100% आहे. बरं. म्हणजे 40% जास्त वाढ आहे. बरं. हा लोंबी म्हणजे फुटवे जास्त आलते गव्हाच्या फुटवे आपल्या जास्त. एका ह्याला ना. मला पेरताना काय म्हणत होते, लई म्हणजे सर्व हे झाले, म्हणजे लई फुटवे नाही काय नाही आणि बी कमी पडलेत असं म्हणतात. बरं. तेव्हा मी त्या कंपनीचं फवारणी चालू केलो, हां. तेव्हा एवढं फरक पडलं 15 ते 20 दिवसांनी. असं पाय ठेवायला जागा नव्हती. बापरे. हां. अक्षरशः आता बघा तुम्ही कसं आहे ते. नाही आले प्लॉट एकंदरीत एकदम छान आलेला आहे. तुम्ही जर पेंड्या बघितलात तर खूप चांगली सेटिंग झाली होती ह्या गव्हाची. तर इतर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू इच्छिता सर? हे जैविक वापरा म्हणून आम्ही सांगतो. हां, रासायनिक कमी करा. बरं. आणि खर्च बी कमी येत आहे. बरं. हां, रासायनिक. आणि आमचं आता गहू एकरी नाही तर आता 23 पॅकेट निघतं. ह्या इथला ॲव्हरेज तुम्ही अंदाजे 1 एकरात 23 म्हणजे जवळपास 60 ते 70% वाढ तुम्हाला जैविक औषधं नेटसपचे वापरल्यामुळे झालेलं आहे. झाले. आणि विशेष म्हणजे तुम्ही रासायनिक खताचा खर्च 25% 75% कमी केलेला आहे. तर रिझल्ट एकंदरीत छान आहे. इतरही मतलब म्हणजे सगळ्या पिकाला तुम्ही वापरून चांगले रिझल्ट घेत आहात. तर धन्यवाद सर.